चले लवकर चाल. काय ना फोटो फोटो काय व्हिडिओ चालू आहे. आम्ही अडकलोय बघा. पाऊस पडतोय, लय पाऊस पडतोय. ए बाबा बिजाचा सोडून ये बघ. कौन है ये लोग, कहां से आते हैं? रुको जरा सबर करो. आज ते 40 फुटाच्या वर गेले. अरे बापरे. मस्त झालं ना. हा रत्न. हा काय म्हणजे असं नॉर्मल कापून का चोपून खायचं? नाही, कापून 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 खायचं. खायचं. छान, मस्त टेस्टी असतं. तुम्ही बघाल काजूचं मस्त काय म्हणतात, काजूचं बोंड बोंड, म्हणतात. काजू बोंड. हो म्हणतात कोणतं प्रीमियम फळाचं झाड आहे. किती बघा अगदी हाताची आहे. पण हे कापा आहेत का? कापा. कापा. हा कापा पण आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी 5 दिवस गोव्याला होतो. गोव्यावरून आता मी इथे कुडाळला आलो आहे आणि कुडाळमध्ये आता मी इथे तुम्ही पाहू शकतात माझ्या पाठी हा गेट दिसतोय. हे स्नेहा फार्म हाऊस आहे आणि या स्नेहा फार्म हाऊसमध्ये आम्ही आज एक रात्र राहणार आहोत. सो काल रात्री आल्यानंतर आज सकाळीची ॲक्च्युली आमचं चेकआउट आहे. सो म्हणून म्हटलं तुम्हाला स्नेहा फार्म हाऊस हे कसं आहे, इथलं ॲम्बियन्स कसं आहे. ही खूप मोठी जागा आहे आणि त्याने इथे छान रूम्स बांधलेले आहेत. इथे ते लोक जेवण वगैरे सगळं देतात. सो आपण पाहूया आज स्नेहा फार्म हाऊसमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. चला पाहूया. सो तुम्ही बघू शकतात हा ॲक्च्युली इकडनं म्हणजे जो गेटच्या इथून आपण आज शिरलो आणि हा मेन एंट्रन्स आहे माझ्या पाठी. आणि हा बघा माझ्या पाठी हा असा गेट आहे. हा मेन एंट्रन्स आहे आणि ह्याचा अजून एक एंट्रन्स आहे तो ह्याच्या बाजूला आहे. आणि इथे ही मोठी सगळी झाडं तुम्हाला आता बघायला दिसतील. हे बघा इकडे आंब्याची कलमं वगैरे लागलेली आहेत आणि तसंच इथे पुढे आता गेलो की तुम्हाला काजू, चिकू, फणसाची झाडं हे सगळे तुम्हाला पाहायला मिळतील. मस्त झालं आणि इथे आता पाऊस नुकताच जस्ट पाऊस पडून गेला आणि खूप थंडगार झालं आहे क्लायमेट. आणि आय थिंक कोकणामध्ये पाऊस खूप एक 4-5 दिवसापूर्वीपासून चालू झाला आणि धो कोसळत येतो. सो लाईट्स पण गेले होते आणि आता इथे त्यांच्याकडे ॲक्च्युली लाईटचा इश्यू नाही आहे पण हां मगाशी बंद होते, लाईट गेले होते काही कारणामुळे, परत आता आले वाटतं. मस्त तुम्हाला वायफाय वगैरे इकडे यूज करता येतं. सो आता पाहूया आपण पुढचं. मी तुम्हाला विहीर वगैरे दाखवतो.
तर हा माझ्या पाठी आहे, हा सेकंड एंट्रन्स आहे, इथे हे जे पाठचे रूम्स आहेत इथे कार पार्किंग साठी मोठी चांगली जागा आहे. आरामात मला असं वाटतं एक 5-6 गाड्या राहू शकतात. आणि सो हा सेकंड एंट्रन्स त्यांनीच बनवला आहे. आणि त्याचबरोबर आता इथे मगाशी एक विहीर तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये, आणि आता इथे ही दुसरी एक अजून एक विहीर आहे. सो आय बिलीव्ह की ते 2 का 3 विहिरी यांच्या आहेत वाटतं अजून. सो मला तरी 2 दिसल्या आतापर्यंत, पण ही विहीर आहे ती आपण पाहूया. ही जास्त मला वाटतं यूजमध्ये नसावी, कारण की याच्यात जास्त दिसत नाही आहे. बघा दिसते याच्यात मासे वगैरे मला काही दिसले नाहीत, पण खूप मोठी विहीर आहे ही. रात्री सॉलिड वाटत होतं काल आलो आम्ही तेव्हा. आता इकडे बघा ना, ही आंब्याची झाडं माझ्या पाठी तुम्हाला दिसतील. हे बघा हे मोठं झाड आहे, आंबे नाही आहेत त्याला, पण ही जागा आपण जाणून घेऊया किती मोठी जागा आहे. मी मगाशी त्यांना विचारलं, ते 2008 साली त्यांनी बांधलं आहे असं मला सांगितलं. सो आता मला असंच सर्च करता करता स्नेहा फार्म हाऊस सापडलं. सो म्हटलं आपण हे बनवून घेऊया म्हटलं हा व्हिडिओ. बघा मोठी झाडं आहे, आणि इथे काजूच्या झाडं एवढी आहेत ना, त्याचा एवढा घमघमाट सुटले नाही इथे. ह्या पाठी तुम्हाला आता इकडे मी तुम्हाला दाखवतो. हे इथे फणसाचं झाड आहे, हे बघा हे इथे ना फणसाचं झाड आहे. काही फणस खाली पडलेले आहेत, हे इथे फणस आहेत लागलेले आहेत, सुद्धा आहेत. मस्त प्लेस आहे, म्हणजे फॅमिलीबरोबर येऊ शकतात तुम्ही. प्लस बॅचलर्स पार्टी असेल तरीही तुम्ही येऊ शकतात. खूप मस्त क्लायमेट आहे. थंडी आणि पावसात आय बिलीव्ह हे छान आहे इथे यायला, थंडगार तुम्हाला मिळेल. नक्की एकदा या जागेवर. आणि इथून आपल्याला शिरोडा बीच, टेरेकोल फोर्ट, बरंच ते आपण ते काय म्हणतो वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचं असेल तरी पण ते इकडनं करतात वाटतं. इकडे त्यांचं बुकिंग होतं. सो या इथून तुम्ही सावंतवाडी पॅलेस जो आहे तो, आणि तिथे बोर्ड लिहिला होता, त्या बोर्डवर त्यांनी सगळी माहिती दिली होती की कुठे कुठे तुम्ही काय काय करू शकतात, काय काय पाहू शकतात. सो ते राईड्स वगैरे पण ते लोक अरेंज करून देतील आय बिलीव्ह. त्यांचे नंबर, कॉन्टॅक्ट नंबर तिकडे दिलेले आहेत, ते बघू शकता. तिथे मस्त स्विमिंग पूल आहे, छोटासा त्यांनी बांधला आहे हा स्विमिंग पूल आहे. प्लस इथे एक शंकराचं छोटीशी पिंड आहे, एक मंदिर आहे त्यांचं. आणि या स्विमिंग पूलला लागूनच जो एक रोड जातो आतमधून, एक छोटंसं असं पायवाट आहे, तिकडे तिथे रूम्स आहेत. आणि काही रूम्स तुम्ही आता माझ्या इकडे पाठी बघू शकतात. ह्या इथे त्यांचं रूम्स आहेत काही. प्लस तिथे बाजूला त्यांचं मेस आहे, म्हणजे तिथे कॅन्टीन वगैरे त्यांचं आहे. जेवण वगैरे ते तिथे आपल्याला दिलं जातं. सो ते कॅन्टीन आहे त्या साईडला. आणि इथे अजून आतमध्ये कुठेतरी आहेत जागा भरपूर. प्लस इथे त्यांचा मोठा बंगला पण त्यांनी बांधलेला आहे, स्नेहानगड म्हणून बंगल्याचं नाव आहे. मोठा बंगला आहे. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे, इथे आहे ना काजू, नारळ आणि फणस असे हाताला येतील असे लागलेले आहेत. म्हणजे आपण काढू शकतो कधीतरी, पण ॲटलिस्ट आय होप त्यांना काही प्रॉब्लेम नसेल. त्यांची परवानगी घ्यावी लागतील, नाहीतर मग ते उगाच बडबडतील. सो कधी पण आलात तर विचारून त्यांना काढा. उगाच आहेत जवळ म्हणून हात लावू नका आणि ओरडा खाऊ नका. सो आता बघा ना, आपण जाऊया. हा त्यांचा मग बघा पाठीमागे मस्त हा बंगला आहे. ते लोक जे ओनर आहेत ते इथे राहतात. सो इथे अजून एक विहीर आहे. मी बोललो ना 3 विहीर मी पाहिल्या होत्या. हे बघा ही 3री विहीर आहे, आणि 2 तिकडे होत्या. सो छान आहे बंगला, एकदा नक्की या. मला आवडलं. मी आय बिलीव्ह मी पुन्हा इथे येईन. तर गोव्याला जायचं असेल किंवा परत इथे एक स्टे कुडाळला आपण घेऊ शकतो. नॉर्मली काय आपण डायरेक्ट जातो किंवा दुसरीकडे कुठेतरी राहतो, पण हे कुडाळ बेस्ट ऑप्शन आहे जे मला वाटलं. आता मी तुम्हाला चाफ्याचं झाड दाखवतो. चला चाफ्याचं झाड बघूया. पण आतून आहे काय एंट्रन्स मला पण माहीत नाही. आय थिंक असेल. पावसाने मेहरबानी केली. आता पाऊस थांबला म्हणून बरं झालं. आहे एंट्रन्स आहे, जाऊया आपण. पाऊस थांबला म्हणून मला थोडंसं ब्लॉक करता आला. आता आपण इकडनं जाऊन चाफ्याचं झाड दाखवतो. भरपूर चाफा पडला आहे खालती.
बघा पूल बघा, त्यांचं क्लिनिंग चालू आहे पूलची सध्या, म्हणून पूल थोडा वेळ बंद केला त्याने. पण मस्त पूल आहे इथे, लहान मुलांसाठी पण आहे, छोटा बांधला आहे. आणि आय बिलीव्ह हा बाकी जो आहे तो आपल्या लोकांसाठी आहे. 5-6 फूट असेल खोल आहे हा वाला. आणि इथे दुसरा एक आहे, हा छोटा लहान मुलांसाठी आहे. आणि हे मी मागाशी म्हणत होतो ना, चाफ्याचं झाड बघा, केवढे फुलं लागले तिथे बघा. हे बघा, सगळी फुलं इथे पडलेली आहेत खाली. मस्त झाड आहे चाफ्याचं. इथे तसंच आहे ना, हे बघा काजूचं पण आहे. असं ना इच्छा होते आता इकडे काजूचं. हे बघा मगाशी मी एक काढला हात गपचूप. हा बघा, माझा अगदी हात पोचेल असाच आहे. हा बघा दिसतं हाताशी आहे एकदम. तसंच एक ना तिथे फणसाचं पण होतं, फणसाचं दाखवतो आपण. फणसाचं झाड बघूया. पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय का तुम्हाला ऐकायला? शांत आहे बघा एकदम. म्हणजे हे ना कसं माहिती आहे, हायवेला आतमधला जो रोड जातो ना, हा त्या हायवेला लागूनच आहे. म्हणजे जास्त पण असं आत नाही. तुम्हाला वाटेल की आतमध्ये. मी डिस्क्रिप्शनमध्ये याचा रूट टाकीन, एकदा नक्की बघा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून अशा कुठल्या चांगल्या जागा असतील जिथे तुम्ही जाऊन आला असाल तर त्या पण मला सांगा. मी नक्की जाईन तिकडे, एक्सप्लोअर करूया. अजून बऱ्याच लोकांना मग ती माहिती अवेलेबल होईल. कुठे बघितलेलं फणसाचं झाड? हां बघा, सगळे असे ना जवळ आहेत फणस, मस्त आहेत. गुड मॉर्निंग. हे बघा माझ्या पाठीमधून दाखवतो. हे बघा सगळे असे मस्त वाटतं, पिकलेले आहेत, नरम थोडेसे वाटतात. हे बघा काय भरलं आहे बघा झाड, आहे ना. सो मित्रांनो, आता ह्या जागेचे जे ओनर आहेत रवी कुबल, आपण त्यांना काही प्रश्न विचारूया आणि इथलं माहिती जाणून घेऊया. सो रवी साहेब, सगळ्यात आधी नमस्कार. धन्यवाद, तुम्ही इथली माहिती आम्हाला सांगणार आहात. तर मला सांगा की कसं, म्हणजे किती एकर जागा आहे आणि झाडं किती आहेत याबद्दल जरा माहिती द्या. बरोबर. आपल्या प्रॉपर्टीचं नाव आहे स्नेहा फार्म हाऊस, लोकेटेड कुडाळ, पिंगोळी. एकूण प्रॉपर्टी 14 एकरची आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 14 रूम्स आहेत. त्यात 11 AC आहे, 3 नॉन AC आहे आणि एक बँक्वेट हॉल आहे, AC बँक्वेट हॉल. अप्रॉक्सिमेट कपॅसिटी 80 to 100% आहे त्याच्यामध्ये. टोटल प्रॉपर्टी 14 एकरमध्ये आहे. त्याच्यामध्ये 500 आंब्याची झाडं आहेत, 400 काजूची झाडं आहेत, वेगवेगळे फ्रूट्सची झाडं आहेत, नारळ आहेत साधारण 150च्या आसपास. आपल्याकडे फ्रूट्समध्ये भरपूर काही व्हरायटी आहे, जसं की लाल जाम, आपला व्हाईट जामून प्लस तो डायबिटीजवाला. मग तुम्ही ते हे करतात, विकतात, एक्सपोर्ट करतात की कसं काय? सध्या आता कसं आहे की हे आता आमची झाडं जी आहे ती साधारण एक 7-8 वर्षाची आहे, तर त्याचं प्रोडक्शन आता चालू होईल. अच्छा. तर सध्या आम्ही ते विकत नाही, पण आम्ही मुंबईला पाठवतो. म्हणजे कसं असतं की इथं क्रेट भरून म्हणजे आमच्याकडनं लोक येतात, तिथे घेऊन जातात आणि मग ते मुंबईला विकतात असं. आता हल्लीच आम्ही एक, जर ही समोरची बाजू जी आहे ना, तिकडे आम्ही 150 आंब्याची झाडं लावली आहेत. अच्छा. आणि ती आम्ही इस्रायल टेक्निक वापरलं आहे. इस्रायल टेक्निकचा अर्थ कसं असतं की ते क्लोज त्यांचं प्लांटेशन असतं, जवळ असतं. अच्छा, म्हणजे तुम्ही हे बघा ही हे म्हणतात का, ही कलमं लावली होती? अच्छा. कसं असतं, एक मोठं ट्रेडिशनल झाड जे असतं ते साधारण 30 ते 40 फूटच्या हाईटला जातं. अच्छा. मग त्याचा स्प्रेइंग, त्याचं मेंटेनन्स, मग त्या फळ काढणे, हे खूप म्हणजे त्याच्यामध्ये मॅन पॉवर खूप लागतं. ओके. तर हे कसं आहे की यांची टेक्निक की ते त्यांना 12 ते 15 फूटच्या वर जायला देणार नाही. अच्छा. त्याला ते आम्ही त्याला पावसामध्ये कटिंग करतो आणि त्याला साईडली आम्ही त्याला ग्रो करायला देतो, म्हणजे त्याची डेन्सिटी वाढवतो, म्हणजे इन शॉर्ट.
हां हां. तर ते 2 माणसांनी काम होऊन जाईल. तर स्प्रेइंग पण होऊन जाईल आणि उद्या फळ लागलं तर ते मेंटेनन्स हिशोबाने बरं पडेल. पण मग फळ केवढं मोठं नॉर्मल? रेग्युलर हा आपला रेग्युलर हापूस आहे. अच्छा. जो आपला ट्रेडिशनल कोकणी हापूस आहे तोच आहे, तो रेग्युलर हापूस आहे. फक्त ह्याला मी मोठा व्हायला देणार नाही, ह्याला साईडने आम्ही करणार. Side ने. आणि त्याचं दुसरं एक लॉजिक असं आहे की जे एक मोठं झाड होतं ट्रेडिशनल, आता जसे माझ्याकडे आहे, ते साधारण 30 ते 40 फूटचं सर्कम्फरन्स घेतं. अच्छा. तर समजा त्याच्यामध्ये मला त्यांनी 20 पेट्या भेटले आंबा, पण या 30 ते 40 मध्ये मी इथे 15 ते 20 झाडं माझी लागतात. ओके. त्यांनी मला 2 पेट्या तरी दिल्या, तरी मी त्याच्यामध्ये 2 म्हणजे थोडंसं एक्सेस प्रोडक्शन काढेल ॲज कम्पेअर टू ट्रेडिशनल. आणि मेन म्हणजे लेबरचा प्रॉब्लेम, मेंटेनन्ससाठी ते बरं पडतं. बरं पडतं. असं त्याचं लॉजिक आहे. बरं, आता मग बुकिंगसाठी इथे आता टोटल रूम्स किती आहेत? टोटल 14 रूम्स आहेत आपल्याकडे. 11 AC आहे आणि 3 नॉन AC आहे. बुकिंगसाठी गुगलवरती मी अवेलेबल आहे. मेक माय ट्रिप बरोबर टाईप आहे, क्लिअर ट्रिप बरोबर टाईप आहे, booking.com बरोबर टाईप आहे आणि माझा नंबरही आहे त्याच्यावरती. गुगलवर टाकला स्नेहा फार्म हाऊस तर माझा नंबर भेटेल. म्हणजे सुपर डिलक्स आणि नॉर्मल डिलक्स याच्यात काय फरक आहे? म्हणजे त्याच्यामध्ये साईजचा फरक आहे. साईजचा? सुपर डिलक्स इज ऑलमोस्ट डबल द साईज ऑफ AC डिलक्स. अच्छा. डबल साईज ऑलमोस्ट. आणि ते जे AC डिलक्स आहे ते कसं फॅमिलीसाठी बनवलं, म्हणजे मध्ये एक दरवाजा आहे, तर बरोबर. ते इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे मोठी फॅमिली आली, 4-5 मेंबर असले. अच्छा, त्या AC डिलक्स इंटरकनेक्टेड आहेत आणि ह्या पण इंटरकनेक्टेड आहे. अच्छा, ठीक आहे. मग कुबल साहेब धन्यवाद पुन्हा एकदा, आणि आपण पुन्हा भेटूया. मला आवडली खरी ही जागा आणि मी पुन्हा येईन. थँक्यू. सो मित्रांनो, आपल्याला ही माहिती खूप छान दिली कुबल साहेबांनी. आणि आता आपण ह्या जागेबद्दल मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जेव्हा टाकीन ना, तर ते वाचा, कारण की ह्याने ते 350 झाडं आंब्यांची, परत काजूची झाडं, हे सगळं त्यांनी इकडे लावलेले आहेत. तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि नक्की येऊन जा एकदा, व्हिजिट करा. खूप छान आहे रिसॉर्ट. म्हणजे ॲक्च्युली हे होमस्टे आहे, म्हणून ते म्हणतात की तुम्हाला जर जेवणाची ऑर्डर वगैरे सांगायची असेल ना, तर आदल्या दिवशी तुम्ही ऑर्डर द्या, म्हणजे ते तसं प्रिपेअर करतात. आणि या होमस्टेमध्ये तुम्ही नक्की या. ह्यांनी फार्म हाऊस यांचं जे बांधलं आहे हे 14 एकरमध्ये आहे.